बघा शेतकरी मित्रांनो, इथे जसं की कर्जमाफी संदर्भात कोर्टामध्ये जसं की निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. आता किती शेतकऱ्यांचं इथं कर्जमाफी होणार आहे, त्या कोर्टाचा निर्णय देखील इथं आलेला आहे. तर त्या कोर्टाच्या निर्णयामध्ये किती लाख शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी होणार आहे आणि होणार की नाही होणार किंवा कर्जमाफीसाठी काय निर्णय इथून कोर्टामधनं घेण्यात आलेला आहे, संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे मित्रांनो. परंतु तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला डेली भेटत राहणार मित्रांनो. तर बघा, आता जसं की कोर्टामध्ये एक कर्जमाफीचे इथे जाहीरनामा टाकलेला आहे. तर मित्रांनो बघा, इथं थकीत कर्जमाफीसाठी आता इथं जसे की प्रतीक्षित असलेल्या शेतकऱ्यांच्या इथं माध्यमातून कोर्टात धावा घेण्यात आलेला आहे आणि यांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे मित्रांनो. आणि व्हिडिओच्या माध्यमामधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न देखील इथे करणार आहे मित्रांनो. आता जसं शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली जाईल अशी आश्वासन दिली होती, घोषणा केल्या होत्या, परंतु निवडणुका झाल्यानंतर किंवा सत्ता आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा बोजा इथं असेल किंवा इतर काही कारण असतील, निधीची उपलब्धता नसेल किंवा सरकारची इथे मानसिकता नसेल, या कारणामुळे ही कर्जमाफी कुठेही रखडली. परंतु आता याच्यापूर्वी सुद्धा ही जसे की शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यात आलेली होती, याच्यामधील शेतकरी सुद्धा अद्याप देखील इथं अपेक्षित होते मित्रांनो. जसे की आपण पाहिलं होतं की 2017 जाहीर करण्यात आलेल्या इथं कर्जमाफीमध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा या कर्जमाफीमध्ये समावेश करण्यात आलेला होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा इथं समावेश करण्यात न आलेला होता. आणि अशा जवळपास इथं 6.5 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील करण्याचे इथं आश्वासन देखील इथे तत्कालीन सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं मित्रांनो. आता त्याच्यानंतर इथं महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणण्यात आली. आता पहिल्या कर्जमाफीची इथं शेतकरी तसेच प्रतीक्षित राहिलेले आणि 2022 जसं की एकनाथ शिंदे मित्रांनो, तर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर या जसे की प्रतीक्षित असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन विधानसभेमध्ये दिले गेलं. 10,500 कोटी रुपयांची इथे कर्जमाफी ही आपल्या माध्यमातून केली जाईल असं सांगण्यात आलेलं होतं. तिथून पुढे इथं जसं की महायुतीला जसं की महायुतीचं सरकार होतं, आता जसं की महायुती सरकार जसे की थकीत असलेल्या इथं शेतकऱ्यांचा डाटा कलेक्ट इथं जसं की महायुतीला या थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा डाटा कलेक्ट करण्यासाठीचे निर्देश देखील दिले, परंतु तब्बल 2-3 वर्षाच्या कालावधी इथं लोटला तरी इथं महायुतीच्या माध्यमातून हा डाटा रिकवर करण्यात आला नाही. ते पोर्टल पुन्हा जसं की रिओपन आपण ज्याला म्हणतो, जसं की चालू करण्यात आलेलं नाही मित्रांनो. स्पष्टपणे सांगण्याचं इथं तात्पर्य करतो मित्रांनो की जसं की इथं रिकवर केला नाही आणि करण्यात आलेलं नाही आणि शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध नसल्याचं कारण सांगून ते शेतकरी अद्याप देखील इथं प्रतीक्षित राहिले मित्रांनो. 2017च्या कर्जमाफीमधील इथं राज्यातील जवळपास इथं 10.5 इथं लाखापेक्षा जास्त शेतकरी हे अद्याप प्रशिक्षित आहे, ज्याच्यामध्ये अकोला, यवतमाळ जसे भरपूरसे जिल्हे होते मित्रांनो. अकोला होतं, यवतमाळ होतं, या जिल्ह्यांमधील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा समावेश होता. अशा या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याचे कुठेही आणि कुठेतरी आता आवाज इथं उठणं गरजेचं होतं, कारण नवीन कर्जमुक्ती नाही या जुन्या कर्जमाफीमध्ये इथं समावेश नाही. अशा जसे की वंचित आता जसं की मित्रांनो बघा, इथं विवंचितमध्ये इथं अडकलेले इथं शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते आणि याच्यासाठी इथं अडगाव बुद्रुक, अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रुक सोसायटीच्या माध्यमातून आता नागपूर उच्च न्यायालयामध्ये एक रीट याचिका दाखल करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर अडगाव बुद्रुकमधले हे जसे की सोसायटीतले होते मित्रांनो, इथं साधारणपणे 248 इथं थकबाकीवर असलेले जे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आता यांनी जसं की बघा मित्रांनो, आणि याच इथं याचिकेसाठी आता पोर्टलच्या माध्यमातून साधारणपणे 12 जूनपर्यंत सरकारच्या उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेले आहे मित्रांनो की कर्जमाफी कधी होणार आणि किती शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. तर बघा मित्रांनो, आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की जसं की अहमदनगर जिल्ह्यातून 2 शेतकऱ्यांची याचिका दाखल करण्यात आलेली होती. याच्या बाजूने निकाल लागला आणि त्या शेतकऱ्यांची इथं जसे की व्याजासहित कर्जमाफी करण्यात आली. परंतु आता अशा जर प्रत्येक शेतकरी जसं की पोर्टलवरती मित्रांनो, आता जसं की बघा, जसं की पोर्टलच्या माध्यमातून इथं जायचं जर वेळ आला तर इथं मोठा यश येऊ शकतो मित्रांनो. परंतु या जसं की केसला इथं रेफरन्स घेऊन थकीत असलेल्या जसं की शेतकरी असणार आहे मित्रांनो, तर थकीत असलेल्या शेतकऱ्यांना जर दिलासा मिळाला तर नक्कीच दिलासा मिळेल. सरकारने कुठेतरी जागा होऊन नवीन कर्जमाफी नाही तर कमीत कमी या उर्वरित असलेल्या प्रतीक्षेत असलेल्या 10.5 लाख शेतकऱ्यांची ज्यांचं आश्वासन विधानसभेच्या माध्यमातून त्यांनी कर्जमाफी करण्याचं दिलेलं होतं, त्यांची तरी इथं कर्जमाफी करून दिला पाहिजे आणि दिल्याचं इथं आश्वासन हीच अपेक्षा आपल्याला सरकारतर्फे होती मित्रांनो. तर अशा प्रकारे
प्रकारे म्हणजेच त्यांनी मागील जे सांगितलेलं होतं तेव्हा तर कर्जमाफी केली नाही, परंतु मित्रांनो आता जे त्यांनी आश्वासन दिलं तर ते आश्वासन आता त्यांनी जसं की निवडणुकीची यायच्या आधी त्यांनी आश्वासन दिलेलं होतं आणि महायुतीचं सरकार हे परंतु मतलब डबल इथे निवडून आलेलं आहे मित्रांनो, परंतु तरी त्यांनी कर्जमाफी केले नाही. आणि जसं की कोर्टामध्ये त्यांनी अशा प्रकारे इथे निर्देश देण्यात आलेला की तुम्ही जे इथं निवडणुकीच्या आधी तुम्ही बोललेले होते तर 10 लाख शेतकऱ्यांची इथं कमीत कमी कर्जमाफी करण्यात यावी असं देखील इथं कोर्टामध्ये निर्णय टाकलेला आहे की तुम्ही शब्द दिला तुम्हाला शब्द पाळावा लागणार. आता मित्रांनो तर जसं की कोर्टातलं जसं किंवा कोर्टाचा जेव्हा आदेश येईल तर तुम्हाला या चॅनलवरती सगळ्यात आधी व्हिडिओ पाहायला मिळणार आहे मित्रांनो की किती शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कोणाची कर्जमाफी होणार आहे, किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे आणि कसं कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत राहणार मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं की या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येत राहणार मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर शेतकरी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून कर्जमाफी संदर्भात त्यांना देखील हे अपडेट मिळणार मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.